ही दृश्य आपण पाहतोय थेट पुण्यामध्ये आपण आलो आहोत। पुण्यामध्ये वंचित आक्रमक झाल्याची पाहायला मिळते। कारण काय आहे तर राहुल सोलापूरकर हे जे अभिनेते आहेत त्यांच्या विरोधात आता वंचित आक्रमक झाल्याची पाहायला मिळते। जोरदार घोषणाबाजी केली जाते। पोलिसांना या आंदोलकांना अडवण्यात त्यांची दमछाक होताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य जे केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात त्यावरून वंचित आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सागर आव्हाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। सागर, कशी परिस्थिती आहे नेमकं त्या ठिकाणी आणि काय म्हणणं या आंदोलकांचं? आपल्या प्रतिनिधींसोबत आपल्या संपर्क होईल, पण तोपर्यंत तुम्हालाही सांगते पुण्यातली ही संपूर्ण दृश्य आहे। पुण्यामध्ये वंचित आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। आंदोलन करताना दिसतेय। कारण आहे ते अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी जे काही वादग्रस्त विधान केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात, त्या संदर्भातील हे सगळे पडसाद उमटताना सध्या दिसत आहे। राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर हे आंदोलन सुरू असल्याचं कळतंय। वंचित आक्रमक झाले। राहुल सोलापूरकर यांच्या सध्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। पोलिसांकडून त्यांच्या घराबाहेर 24 तास कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कारण की सध्या राज्यभरात त्यांच्या विरोधात वातावरण तापलेलं आहे। फक्त वंचितच नाही तर राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर सध्या आंदोलन सुरू आहे। आपण जर बघितलं तर कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आंदोलन सुरू आहे। राहुल पण सोलापूरला याला आम्ही पुण्यामध्ये फिरू देणार नाहीये। त्यांनी बाबासाहेबांचा अवमान केलाय। त्यांनी या जाती मानसिकतेच्या माध्यमातून बोललेलं आहे। राहुल सोलापूरकरची जात मानसिकता आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या नालायकाने आव्हान केलेलं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि हा बनुवादी महाचोर राहुल सोलापूरला आम्ही सोडणार नाही। जय भीम। पुणे शहरामध्ये राहुल सोलापूरला फिरू देणार नाहीये। जिथं दिसेल तिथं काळ भासणार आहे तोंडाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अवमान करणाऱ्या बांडगुळाला या पुण्यामध्ये फिरू देणार नाही। जाती माणसाने बोललेले शब्द आहेत। भविष्य काळामध्ये याच्याकडे अन्याय झालेला आहे आणि त्यांनी याची माफी मागावी, नाही पोलीस संरक्षण सोडून समोर यावे। झालाच पाहिजे। बाबा आहे आम्हाला आंदोलन करू देत नाही। पोलिसांच्या संरक्षणामध्ये त्याला संरक्षण दिलं जात। हा काय 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 सरकारच देते ना संरक्षण। माफी मागून चालणार नाहीये। सोलापूरकरने एक तर जात मानसिकतेने बोललेला आहे, त्यामुळे त्यांच्याकडे अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झालाच पाहिजे। दाखल झाला पाहिजे अॅट्रॉसिटीचा, ही प्रमुख मागणी आमची आहे। त्याच्यावर जोपर्यंत अॅट्रॉसिटी दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला सोडणार नाही। आपण जर बघितलं ते सर्व आक्रमक बोलायची आज जो आंदोलन चालू आहे राहुल सोलापूरकरने जे बाबासाहेबांच्यावर तसेच शिवाजी महाराजांच्यावर जे अनामूलपणे बोलले त्याबद्दल आम्ही त्यांचा धिक्कार करतोय आणि आज आंदोलन जरी सुरू झालं तरी हे आंदोलन कायमस्वरूपी जोपर्यंत राहुल सोलापूरकर आम्ही घराच्या बाहेर येऊ देणार नाही। जिथं दिसेल तिथं निदर्शन करणार आम्ही, जिथे दिसेल तिथे निदर्शन करणार आणि हे आंदोलन अशाच पद्धतीने आज जरी सुरू झालंय छोट्या स्वरूपात असेल तरी उद्याच्या काळात मोठ्या स्वरूपाचे आंदोलन असेल याची आपण सर्वांनी दाखल या ठिकाणी आम्ही राहुल सोलापूरकरची माफी स्वीकारणार नाही। त्यांनी त्यांच्यावर अटक करून त्यांच्यावर कायदेशीर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। उठ दुपारी घे सुपारी काही बोलायचं आम्ही सहन करणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलला, हे अपशब्द आम्ही सहन करून घेणार नाही, अजिबात नाही। आम्ही या राहुल सोलापूरकर जे वारंवार जाती ते निर्माण करणार वक्तव्य करतो, या हरामखोरावरती अॅट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आरपीआय आठवले साहेबांच्या वतीने आपल्या चॅनलद्वारे आम्ही मागणी करतो आहोत। पाठीशी घालतो का तू? प्रशासनाला पाठीचे संरक्षण मागतो का तू? बोलायला आज वाटलं नाही का त्याला ताब्यात द्या। आमच्या माफी मागितली आहे त्यांनी। मागून काय होणार नाही त्याला। राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। राहुल्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। प्रशासन संरक्षण तू आमच्या ताब्यात द्या त्याला। बाबासाहेब
देण्याची मागणी या ठिकाणी सध्या सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सध्या राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर सुरू असल्याचं पाहायला मिळते. राहुल सोलापूरकर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांनी जरी माफी मागितलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, हे आमचं आराध्य दैवत आहे. त्यांचा अपमान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता, आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही. महाराजांची बाबासाहेब आंबेडकरांचा हे मगरमच्छ का असोय, त्यांनी माफी मागितलेली आहे. 100 वेळा नाक जरी घासलं तरी त्याची सर होणार नाही. राहुल सोलापूरवर करती ताबडतोब अॅट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर जे अपशब्द वापरलेत या राहुल सोलापूरकरच्या एका नटाने, त्याच्यात आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने धिक्कार करत आहोत. निदर्शन यासाठी करत आहोत की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अरे महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राहुल सोलापूरकरचं करायचं का? आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे आंदोलन सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी असेल, रिपब्लिकन असेल, सर्व दलित संघटना या ठिकाणी आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात. कॅमेरामॅन दर्श खटकेचा सागरावर साम टीव्ही. आपण पाहिली सध्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वंचित यांच्याकडून आक्रमकतेनं मागणी केली जाते की राहुल सोलापूरकर यांच्यावरती अॅट्रॉसिटी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, त्यांना अटक करण्यात यावी. त्यांनी 1000 वेळा जरी नाक घासून माफी मागितली तरी त्यांची माफी आम्ही मान्य करणार नाही, स्वीकारणार नाही असा थेट पवित्रा आता या आंदोलकांनी घेतलाय.